नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर पहा आज मटकीपासून काय बनते पहा तुम्ही. अगदी मटकी एकदम मस्त कोंब आलेली मटकी आहे माझ्याकडं आणि त्याची अशी चटपटीत पदार्थ बनवणार आहे, खूप छान. आणि कोंब मस्त आलेले आहेत पहा. आता मी डायरेक्ट ठेवते कढई. पहा तुम्ही, छोटा व्हिडिओ आहे, जास्त काही नाही, पटकन होणारी 5 मिनटात रेसिपी तयार होती आणि संपूर्ण पहा मात्र झटापट. टिफिनसाठी खूप योग्य आहे हे मी जे बनवते ते. तर पहा तुम्ही काय बनते ते. मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेली आहे, छान फुलून द्यायचं दोन्हींना पण मस्त अगदी मस्त. त्याच्यावर नंतर लगेच टाकायचे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता छान छान जरा कुरकुरीत झाला का आपल्याला टाकायची 2-3 मिरच्या कापलेल्या असतात ना त्या, आणि एक कांदा कापलेला आहे तो पण टाकून देते. छान परतून घेते आता कांदा आणि ते दोन्ही पण मस्त. हे बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायचं. ही रेसिपी आहे ना, बोलता बोलता संपणार लगेच, अशी रेसिपी आहे, पण खूप चविष्ट आणि खूप उपयोगी पडणारी आहे. तुम्ही व्हिडिओ जर पाहिला ना तर लगेच तुम्ही मटकी भिजत घालणार आणि तुम्ही करायला घेणार, एवढी सोपी आहे, अगदी सहज होणारी. तुमच्याकडे शिल्लक मटकी असली तरी पण तुम्ही वापरू शकता. तर मटकीचे बरेच पदार्थ मी दाखवलेले आहेत तुम्हाला मैत्रिणींनो, आणि भरपूर आवडले पण आहेत. आणि हा अगदी साध्या सोप्या पद्धतीतला पदार्थ आहे. टिफिनसाठी योग्य आहे किंवा अशी चमच्याने खाल्ली तरी योग्य आहे. जे असं बनवणार आहे ना, खरंच छान. तर इथं कांदा परतून घेतलेला आहे छान. तर एक चमचा मी टाकलेला आहे कांदा लसूण मसाला. म्हणजे मी लसूण नाही घातला ना, मग कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्याच्यात. आणि एक अर्धा चमचा मी लाल तिखट पण टाकलेलं आहे. पाहात, ह्याला जास्त नाही काही लागत, खूप साध्या पद्धतीत आहे रेसिपी, पण खरंच आवडणारी आहे सर्वांना. तर ही पहा, आता कोथिंबीर घालायची भरपूर सारी. ही कोथिंबीर घातली, मस्त कोथिंबीर घालून करते पहा आता. व्हिडिओ पाहण्याजोगा आहे, खूप व्हिडिओ छान आहे, म्हणजेच लगेच संपणारा पण आहे. तर मटकी स्वच्छ धुवून घेतली होती आणि पाण्यातून 2 वेळा काढून घेतलेली आहे. मी ही मटकी काल सकाळी भिजत घातली होती, रात्री तिला बांधून ठेवली, म्हणजे 4 वाजता अशी, आणि आज सकाळी बनवली. म्हणजे लगेच मोड आलेले आहे, त्याला कोंब छान आलेले आहेत. आणि ही रेसिपी तुम्हाला दाखवते लगेच. म्हणजे आपल्याला जास्त वेळ पण नाही. तुम्ही आत्ता जर भिजत घातली, संध्याकाळी 10 वाजता काढून ठेवली, तर उद्या 10 वाजता करू शकता. अशा पद्धतीची ही कोंब येतात त्याला छान. पण कोंब आणण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला पाहायचं असलं व्हिडिओ तर माझा सीता नेहरी किचनमध्ये जाऊन पाहू शकता, कोंब कसे आणायचे आणि म्हणजे 12 घंट्यात कोंब कसे आणायचे तो व्हिडिओ टाकलेला आहे, नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर मीठ टाकलेलं आहे बघा. असे कोंब येते नाहीत, नाही तर असे आपण बांधून ठेवले, चाळणी ठेवले तर कोंब येत नाही. पण मी आयडिया करून केलेली आहे, त्याच्यामुळे लगेच कोंब येतात त्याला. तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. नाही तर तुम्हाला नसला पाहायचा, तर तुम्हाला वाटला अजून पाहिजे मला दाखवा, तर तुम्ही पाहिजे असलं तुम्हाला तर कमेंटमध्ये लिहून पाठवा, मी परत तुम्हाला दाखवीन. 12 घंट्यात मोड कसे आणायचे, कोंब कसे आणायचे त्याला. चांगले एक अर्धा इंच कोंब येतात. तर खूप आयडियाने केलेली आहे ते मस्त. तर तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं तर मी तुम्हाला परत दाखवीन व्हिडिओ. हे बघा, छान आता परतून घ्यायची. मीठ टाकलेलं आहे सर्व, झाकण ठेवायचं याला. 5 मिनटं बारीक गॅस करून एकदम स्लोमध्ये ठेवायची. तर आता मी 2 मिनटात काढलेली आहे. परत पाहते आता, पहिलं हलवून घेते एकदा. मी झाकण ठेवलं नव्हतं, तर परत झाकण ठेवणार आहे व्यवस्थिशीर. 5 मिनटं झाल्यानंतर परत मी एकदा हलवायची, मध्ये सारखं झाकून काढून हलवायचं असतं तिला, नाहीतर ती आपण पाणी बिलकुल नाही घातलं आणि त्यामुळे करपण्याची शक्यता आहे. म्हणून मध्ये जरा झाकण काढून असं मिक्स करायची तिला. शिजली का पाहायची पण, मिक्स करायची, शिजली का पाहायची पण. त्याच्यामुळं आपली मटकी कधीच खराब होणार नाही, कधीच जळणार नाही, कधीच बिलकुल पाणी नाही घातलं. पाणी घातलं का पांचट होती मटकी, म्हणून पाणी बिलकुल घालायचं नाही. तर परत हलवते पहा.
स्लो गॅस ठेवलेला एकदम. फक्त 5 मिनटंच ठेवायचं, जास्त नाही. अजून थोडी होऊ द्या. ही मटकीला जास्त पण शिजवायची नाही, एकदम बरोबर मापातच शिजवायची, नाही तर ती जास्त शिजली तरी पण मटकी चांगली लागत नाही. पहा आता बऱ्यापैकी मला वाटतं झाली आहे, तर कोरडी झालेली आहे छान. आणि ही झालेली आहे. तुम्हाला वाटीमध्ये काढून पण दाखवते, कशा पद्धतीने काढायचे ते पण सांगते. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहता. पुढे थोडं काय आहे ते व्हिडिओचं संपत आलेलं आहे, पण पहा आता कशा पद्धतीने मी काढलेले आहे आणि कुठे ठेवलेली आहे, कशी ठेवलेली आहे ते पण पहा सर्व. ही मटकी तुम्ही तोंडी लावण्यासाठी उपयोग करू शकता, किंवा नाश्त्याबरोबर बी खाऊ शकता, किंवा ही मुलांना टिफिनला देऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः टिफिनला नेऊ शकता. ही पाहुणे आले तर त्यांना पण वाढू शकता. जे अशी जबरदस्त मटकी चवदार खूप लागती, खूप टेस्ट लागते या मटकीला. अशी सुक्की केली उसळ, तर ह्याला उसळ म्हणतात, सुक्की उसळ असं म्हणतात या रेसिपीला. तर पहा तुम्ही, वरून जराशी कोथिंबीर टाकली का आणखीनच छान दिसन ती. मैत्रिणींना जरा धूर दिसतो थोडासा, म्हणजे एवढा उजेड दिसत नाही माझ्या ह्याला, का की लाईट गेली होती. आता लाईट आलेली आहे. पहा आता मटकी सुंदर झालेली आहे, सुगंध बी छान सुटलेला आहे. नक्कीच व्हिडिओ पहा. पहा किती, आणि ह्या मटकीचा सुगंध फार सुटला आता, म्हणजे एवढी छान दिसते ना. रंगही सुंदर आलेला आहे, एकदम सुरेख झालेली आहे मटकी. पहा, आणि ही तुम्ही कशाबरोबर खाऊ, कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणींनो. आवडली का तुम्हाला माझी ही पद्धत? फक्त 5 मिनटात घाईच्या कामात, खूप सोपी पद्धत, आणि कुणीही करू शकता. नवं शिकावं असून ते पण करू शकता. आणि बघा रंग पहा किती सुंदर आलेला आहे मटकीला, अगदी अशीच्या अशी दिसती, खूप छान. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय. परत